गंगापूर मतदारसंघामध्ये अनेक शासकीय योजनाचा तुम्ही प्रत्येक वर्षाला तुम्ही योजना मिळून लाभार्थ्यांना मिळून देणार संपूर्ण मतदारसंघामध्ये तुमची चर्चा असते. तर या संदर्भात तुम्ही अजून कोणकोणती योजना तुम्ही आता या 5 दिवसांमध्ये करणार आहात? सर्वात महत्त्वाचं, आज सन्माननीय आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या पवन पर्वावरती जनकल्याणकारी योजना प्रत्येक वाडी, वस्ती, तांड्या आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी माऊली जनकल्याण दिंडीचं आयोजन सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनजी बत्तीसे, या भागातील या गणाचे पंचायत समिती सदस्य रावरामजी थोरात आणि प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंचपासनं तर त्यांची पूर्ण कार्यकारी संचालक मंडळ व शासकीय विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय सीओ मॅडम, आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सर्व सभापती महोदय, तालुक्याचे तहसीलदार महोदय, सर्व विभागाचे प्रमुख अशा दोन्ही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ही दिंडी या ठिकाणी सुरू आहे. या दिंडीमध्ये सर्व शासकीय योजना, जिल्हा परिषदच्या समाज कल्याणच्या विविध योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या वेगवेगळ्या शेती, वाड्या, वस्ती, तांड्यापर्यंत जाणारे पानंद रस्ते व ज्या काही पावसाळ्यामध्ये अडचणी शेतकऱ्यांना येतात, मग त्या खत, बी, बियाणे व शेतकऱ्यांच्या इतर समस्या बाबतीत असेल अशा संपूर्ण बाबीवरती ही दिंडी प्रकाश टाकत आहे. या दिंडीमध्ये APL शेतकऱ्यांची जी योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्यांना मिळत आहे. PM किसानची KYC आहे, संजय गांधी श्रावणबाळची KYC आहे, बालसंगोपन योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहे, उत्पन्न प्रमाणपत्र आहे, डोमेसाईल आहे, ई-श्रम कार्ड आहे, आयुष्यमान भारत आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे. त्याचनंतर शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना एखाद्याचं मृत्यूबिंदूचं किंवा ऑपरेशन किंवा तपासणी असेल तर लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याचंही ऑपरेट करणार आहोत. तहसीलचं रहिवासी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांना पालकांना तहसीलच्या दारी रोज जावं यावं लागतं. 8-10 दिवस लागतात. तर सन्माननीय तहसीलदार महोदयांना विनंती करून आम्ही या योजना, या दिंडीच्या माध्यमातून तात्काळ आज भरलेला फॉर्म उद्या ते सर्टिफिकेट वितरित करण्याची संकल्पना सन्माननीय बंबसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अंमलात आणत आहोत. बघा, वारकरी हा प्रत्येक गावातनं पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी शेकडो किलोमीटर चालत जातो. परंतु घरी असणारा आमचा शेतकरी राजा जो पंढरीच्या वारीमध्ये तिथे सहभागी होऊ शकत नाही, तर तो या माऊली जनकल्याण वारीमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला काही ना काही योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहे किंवा या कुटुंबातली काही ना काही अडचण असेल तर ती त्यांच्या दारात येऊन सोडवण्याचा संकल्प या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. दिंडीमध्ये किती जण सहभागी होणार आहे? या दिंडीमध्ये 700 ते 1000 वारकऱ्यांची या ठिकाणी हे असणार आहे आणि आमचा संकल्प आहे की 21 गावांमधनं कमीत कमी 5000 लाभार्थी आम्ही या दिंडीमधनं करणार आहोत आणि त्यांना या दिंडी दरम्यान लाभ मिळवून देणार आहोत विविध शासकीय योजनांचा. साहेब, आपण कोणत्या योजनाचा या वारीच्या दिंडीमध्ये सहभाग आहे? आज आषाढी एकादशी निमित्त जनकल्याण दिंडी आम्ही गावोगाव आंबिलोळ सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे, आपलं मार्केट कमिटी संचालक दीपक उबडे, तसेच आमदार साहेबांचे सर्व मित्रमंडळ, आमचे सर्व मित्रमंडळ सर्कलमधले प्रत्येक गावातले आम्ही एक बैठक घेऊन नियोजन केलं होतं की जसं वारीला वारकरी जातात पंढरपूरला, तसं आपण प्रत्येक गावगाव जाऊन जे जनतेचे ज्या योजना आहे, जनतेसाठी ज्या योजना आहे ते प्रत्येक घरोघरपर्यंत कशा पोच होतील आपल्याकडून आणि जागेवरच कसे फॉर्म भरून घेता येईल असं नियोजन केलं. त्याची आज सुरुवात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्या दिंडीचं उद्घाटन करून सुरुवात केली आणि मी आपल्यामार्फत सर्वांना, आता ही सोशल मीडियावर बाईक जाणारच आहे, तर सर्वांना आंबिलोळ सर्कलमध्ये सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण या दिंडीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आपले ज्या योजनेमध्ये आपण बसतो, समाज कल्याणच्या 16 योजना आहे, पुन्हा वजूक रहिवासी उत्पन्न, पुन्हा वजूक PM किसानची KYC, बऱ्याच काही योजना आहे. तर ज्या योजनेमध्ये आपण बसतो त्याचे कागदपत्र घेऊन आणि या योजनेचा लाभ घ्यावा. नसता
नाहीतर आम्ही प्रत्येक गावगाव जायचं, सेटअप लावायचं आणि लाभार्थीच नाही राहायचे. सध्या कामाचा बी टायमिंग आहे, पण हे बी तितकंच महत्त्वाचं आहे का आपल्यासाठी ज्या शासनाने योजना काढलेल्या आहे त्या आपल्या घरापर्यंत आलेल्या आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्यामार्फत सर्वांना मी विनंती करतो. ते भेटणारच. राज्य सरकारच्या योजना असतील, KYC असेल, संजय गांधी श्रावणबाळ असेल, शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजना असतील, महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, चर्मकार महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, असे अनेक महामंडळ आहे. या योजनेच्या सुद्धा फाईल भरणार आहेत. आत्ताच नवीन मुख्यमंत्री साहेबांची पंकज सायकेंनी जी योजना काढली पशुपालनाची, ती सुद्धा योजना आम्ही जनतेला सांगत आहे, फॉर्म भरून घेत आहे. शासकीय आर्थिक विकास महामंडळाचे बरेच फायदे पण आहेत त्यामध्ये. सध्या समाज कल्याणचे अधिकारी अजून आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आलेले आहेत. काय म्हटलं सर, मला कळालं नाही. समाज कल्याणचे अधिकारी कर्मचारी आलेले नाही त्या समाज कल्याणच्या योजनेसंदर्भात. सर, मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे आणि प्रत्येकाला सोबत घेऊन यायची गरज नाही. शासनाला प्रशासन त्यांचं काम करणारच आहे. शासनालाही कधी प्रशासन जायचं असतं, प्रशासन म्हणून मी आहेच, प्रशासन माझ्यासोबत राहणारच आहे. कोणकोणत्या गावाला सर, माझ्या मतदारसंघात आंबेगाव गावामध्ये जेवढेही गाव 21 गावं येतात, तर तुम्हाला प्रत्येक गावाचं नाव सांगायचं असं तर आजपासून तिथं सुरुवात झाली. आंबेळ असं, मुळगाव, टोकी, विटावा, एकलेरा, नांदेडा, खानेगाव, जोगेश्वरी, आंबेलोळ, पूर्ण गावात आम्ही जाणार आहे आणि प्रत्येक 2-3 गावं झाल्यानंतर संध्याकाळी त्या गावात मुक्काम करणार आहे. तर असंच सेटअप लावून लोकांचे फॉर्म भरून घेतले जातील आणि वारीचंही हरेचा जय जयकार करण्यात येईल. निमित्त आहेच आषाढीचं. संत समागम हाची नेम धर्म, अवघाचं भरम नको देवा. वेगळ्या भरमात जाणार नाही. संतांच्या सेवेत असल्यानंतर जनतेचं कामच होईल. पुढे कर म्हटलं. पोरांनो इकडे बारे या, तुम्ही पेपरमध्ये दिसन उद्या. नीट गर्दी झेंडे ठेवा. टीव्ही मध्ये दिसान. नाव काय तुझं? आराध्या. आराध्या हुशार आहे.
तुमचा एक जिल्हा परिषद मेंबर, तुमचा जेवढा अधिकार माझ्यावर आहे, माझा छोटा तुमच्यावर अधिकार म्हणून एक मनात बोलतो. राजकारणी मनात असं कोणी म्हणत असते मी तुम्हाला एवढं देतो, मी करून देतो हे सांगते, तुम्ही काहीतरी वर्णनी करा असं कोणी कधी म्हणत नसतं. पण तुमच्यात आणि आमच्यात काही, मी तुमचा आहे तुम्ही माझे. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जर केल्या, ते गावाचा कृती आराखडा तयार करा. आपल्या गावाला आता पहिल्या टप्प्यात कोणते रस्ते घ्यायचे, पहिल्या टप्प्यात शाळा कुठली घ्यायची, का आरोग्याचा असेल का अंगणवाडी असेल, शाळेत अध्यापन कशा प्रकारे चालतं. जर प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही. शेती आहे, शेतीला जोडधंदे करावं लागणार आहे, पण साऱ्यात महत्वाचं जर काही असेल तर शिक्षण. आणि शिक्षण हे क्वालिटीचं झालं तर त्या मुलाला नोकरी जरी नाही लागली तरी तो त्याचा कमावता बनतो. नोकऱ्या सारायला भेटतील असं काही नाही, उद्योगधंदे करता येतात, पण त्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं. ते बी क्वालिटीचं एज्युकेशन असतं पाहिजे. मी पाठीमागे महिन्यापूर्वी